अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल तालुक्यातील म्हाकवे गावात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून शनिवारी तीव्र संताप व्यक्त करत गावातील शेकडो महिला आणि नागरिकांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर धडक दिली आहे। मुलगी मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने कागल पोलिसांना संबंधित मुलीचा शोध घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर तिला पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिलेत। मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी नवीद मुश्रीफ, अमरीश घाटगे आणि मनोज फराकटे यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन करत कायद्याच्या चौकटीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून मुलीला पालकांच्या स्वाधीन केलं जाईल अशी ग्वाही दिली। सध्या मुलीच्या आईवडिलांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असून या घटनेमुळे म्हाकवे आणि कागल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस सध्या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।